नमस्कार मंडळी, मी रुचा आपणा सर्वांचे खमंग खानदेशीमध्ये मनापासून स्वागत करत आहे। हिवाळा सुरू झालेला आहे, थंडी सुद्धा पडत चाललेली आहे आणि घराघरांमध्ये डिंकांचे लाडूची तयारी देखील सुरू झालेली आहे। आज आपण सुद्धा कुठल्याही प्रकारचा पाक न करता तसंच अगदी कमी तूप वापरून अगदी शेवटचा लाडू वळला जाईल इतक्या परफेक्ट प्रमाणाने आणि पद्धतीने स्वादिष्ट डिंकांचे लाडू कसे तयार करायचे ते बघणार आहोत। आज मी डिंकाचे लाडू तयार करण्यासाठी मखाने तसेच इतरही सुकामेव्याचा उपयोग केल्यामुळे हा लाडू लहान मुलांसाठी आणि बाळंतीणींसाठी अधिकच पौष्टिक असा तयार झालेला आहे। चला तर मग सुरुवात करूया आपल्या स्वादिष्ट अशा आणि पौष्टिक अशा डिंकाच्या लाडूच्या रेसिपीला। डिंकाच्या लाडूचे प्रमाण आता आपण बघून घेऊया। मी आता इथे ग्रॅम मध्ये आपल्याला प्रमाण सांगत आहे, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी कप मधले प्रमाण सुद्धा आपल्याला देत आहे। सर्वप्रथम मी या ठिकाणी घेतलेले आहे 200 ग्रॅम खारीक पावडर। ही खारीक पावडर मी बाजारातून विकत आणलेली आहे। आपल्याला जर घरच्या घरी तयार करायचे असेल तर आपण सर्वप्रथम खारकेतल्या बिया काढायच्या आहे, त्याचे बारीक बारीक असे तुकडे तयार करायचे आहे आणि उन्हामध्ये वाळवून मिक्सरमध्ये दळून त्याची आपल्याला पूड तयार करून घ्यायची आहे। बाजारामध्ये दोन प्रकारच्या पावडर उपलब्ध असतात, एक म्हणजे काळ्या खारकाची पावडर असते आणि एक म्हणजे साध्या खारकाची पावडर। काळ्या खारकाच्या पावडरमध्ये लोह जास्त प्रमाणात असते आणि आज जी आपण वापरलेली आहे ही साध्या खारकाची पावडर आहे। त्यानंतर मी या ठिकाणी घेतलेला आहे 50 ग्रॅम मखाने। आपल्या लाडूमध्ये पूड तयार करून घ्यायची आहे मखान्यांची, म्हणून मी या ठिकाणी हे मखाने थोडेसे कढईमध्ये भाजून घेतलेले आहे। त्यानंतर मी या ठिकाणी घेतलेला आहे 125 ग्रॅम सुकं खोबरं, ते सुद्धा मी छानपैकी किसणीवर बारीक असं किसून घेतलेलं आहे। पुढे मी घेतलेला आहे 375 ग्रॅम म्हणजे 1.5 पावशेर किसून घेतलेला गूळ। हा आपला रोजचाच वापरायचा गूळ आहे। पुढे मी घेतलेला आहे 25 ग्रॅम किसमिस किंवा मनुका, यांचा वापर केल्यामुळे लाडूला खूप छान अशी चव येते। 20 ग्रॅम खसखस किंवा 2 चमचे खसखस। त्यानंतर मी घेतलेला आहे 100 ग्रॅम डिंक। हा डिंक मी बाजारातून विकत आणलेला आहे। अगदी एकसारखा छानपैकी डिंक या ठिकाणी मला मिळालेला आहे। आपल्याकडे जर डिंकाचे मोठे मोठे खडे असेल तर सर्वप्रथम आपण ते खडे फोडून घ्यायचे आहे, त्यांना एक दिवस उन्हामध्ये वाळत घालायचं आहे आणि मग दुसऱ्या दिवशी त्याचा डिंकाचा लाडू तयार करण्यासाठी उपयोग करायचा आहे। त्यानंतर मी या ठिकाणी घेतलेले आहे 50 ग्रॅम अक्रोड। अक्रोडचा वापर केल्यामुळे लहान मुलांसाठी हा लाडू अधिकच असा पौष्टिक तयार होतो। त्यानंतर घेतलेले आहे 100 ग्रॅम रोजची वापरायची कणिक। कणिकेचा वापर केल्यामुळे लाडूला बाइंडिंग छान मिळते आणि लाडूची चव अधिकच स्वादिष्ट अशी तयार होते। त्यानंतर घेतलेला आहे 100 ग्रॅम बदाम, 100 ग्रॅम काजू, 50 ग्रॅम पिस्ता, 50 ग्रॅम अंजीर घेतलेले आहे। अंजीरचे मी बारीक बारीक असे काप करून घेतलेले आहे। अंजीरचा वापर लाडूमध्ये कसा करायचा ते व्हिडिओमध्ये मी नक्कीच सांगणार आहे। त्यानंतर पुढची स्टेप म्हणजे आपल्याला बदाम, काजू, पिस्ता, अक्रोड आणि मखाने यांची मिक्सरमध्ये बारीक अशी पूड तयार करून घ्यायची आहे। त्यामुळे काय होते की लाडूला छानपैकी बाइंडिंग मिळते, लाडू छान असा बांधला जातो आणि लहान मुलं देखील लाडू आवडीने खातात। सगळ्या सुकामेव्याच्या पावडर या ठिकाणी रेडी झालेला आहे। काजू, बदाम, मखाना, पिस्ता आणि अक्रोड यांच्या पावडर छानपैकी मोकळ्या मोकळ्या अशा या ठिकाणी रेडी झालेल्या आहे। आपण आता ह्या पावडर सगळ्या एक एक करून भाजून घेणार आहोत। सुकामेव्याची पावडर तयार करताना आपल्याला मिक्सरच्या पल्स मोडचा उपयोग करायचा आहे, त्यामुळे काय होते की सुकामेव्याची अगदी मोकळी मोकळी अशी पावडर छानपैकी तयार होते, त्यामुळे ती भाजायला सुद्धा आपल्याला सोपी जाते। लाडू करण्यासाठी तुपाचे प्रमाण बघून घेऊया। त्यासाठी मी इथे घेतलेला आहे 300 ग्रॅम किंवा 1 पावशेर आणि त्यावरती 3 ते 4 टेबलस्पून साजूक तूप। घरचे काढलेले साजूक तूप आहे। आपण बघू शकता की छानपैकी रवाळ असे तूप आहे। अगदी कमीत कमी तुपाचा वापर करून कसे डिंकाचे लाडू बनवावेत याच्या संपूर्ण टिप्स मी या व्हिडिओमध्ये पुढे शेअर केलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। आता आपण सगळे जे घेतलेले जिन्नस आहेत ते एक एक करून तुपामध्ये भाजून घेऊया। सगळे साहित्य भाजण्यासाठी मी इथे एक स्टीलची जाडबुडाची अशी छानपैकी हेवी अशी कढई घेतलेली आहे। आपण सुद्धा अशी जाडबुडाची कढई घ्यायची आहे, जेणेकरून सगळं साहित्य एकसारखं आणि छानपैकी भाजलं जाईल। नॉनस्टिक असेल तर आपण नॉनस्टिकचा देखील या ठिकाणी उपयोग करू शकता। आपण आता सर्वप्रथम डिंक तळून घेणार आहोत, त्यासाठी आपण कढईमध्ये तूप टाकून घेऊया। साधारणतः 2 पळ्या मी या ठिकाणी तूप टाकत आहे। डिंक तळण्यासाठी जास्त तूप लागते, त्यामुळे डिंक अगदी छान फुलतो आणि मस्तपैकी आपला तयार होतो, आतून सुद्धा कच्चा राहत नाही। तूप छानपैकी कडकडीत असे गरम झालेले आहे। आता मध्यम आचेवर आपण डिंक छानपैकी तळून घेणार आहोत। डिंक हा नेहमी करता मध्यम आचेवरच तळायचा आहे, हाय गॅसवर तळायचा नाही आहे, त्यामुळे काय होतं की डिंक आतून कच्चा राहतो। डिंक टाकताना तो असा गोलाकार दिशेने हळूवारपणे टाकत टाकत जायचा आहे, त्यामुळे डिंक सर्वत्र पसरतो आणि छानपैकी एकसारखा फुलतो।
डिंक तळून रेडी झालेला आहे। बघा किती मस्त असा डिंक आपला फुललेला आहे। एका डिश मध्ये तो काढून घेऊया। डिंकामुळे हाडांना मजबूती मिळते, छानपैकी बळकटी मिळते, त्यामुळे सगळ्यांनीच हा डिंकाचा लाडू हिवाळ्यामध्ये अवश्य असा खाल्ला पाहिजे। बाळंतिणींसाठी तर हा लाडू फारच उपयुक्त असा आहे। याच पद्धतीने मी सगळा डिंक या ठिकाणी तळून घेतलेला आहे। आपण बघू शकता किती मस्त हा डिंक या ठिकाणी फुललेला आहे। आता नेक्स्ट स्टेप म्हणजे मी इथे एक परात घेतलेली आहे। यामध्ये आता आपण सगळ्या लाडूचे मिश्रण तयार करणार आहोत। या परातीमध्ये सर्वात खाली आता आपण हा किसलेला गूळ पसरवून घेणार आहोत। त्यामुळे काय होते की हा किसलेला गूळ जर आपण पसरवून घेतला तर आपल्याला या ठिकाणी गुळाचा पाक तयार करण्याची अजिबात आवश्यकता पडत नाही। आपण जे जे पदार्थ किंवा साहित्य जे आहे हे गरम करून जेव्हा भाजून यावर टाकू तेव्हा हा गूळ आपोआपच खालच्या खाली वितळला जाईल आणि त्यामुळे आपल्याला लाडू बांधण्यास मदत होईल। शिवाय आपल्याला तुपाचा वापर देखील या ठिकाणी कमी करावा लागेल। त्यामुळे ही ट्रिक अगदी सोपी आहे आणि अगदी मस्तपैकी उपयुक्त आहे आणि अगदी परफेक्ट देखील आहे। तुम्ही सुद्धा ही ट्रिक नक्कीच ट्राय करून बघा। हे बघा, ह्या पद्धतीने गूळ आपल्याला पसरवून घ्यायचा आहे आणि यावर सगळे भाजून घेतलेले साहित्य एक एक करून टाकायचे आहे। डिंक तळून झाल्यानंतर आता उरलेल्या तुपामध्ये आपण खारीक पावडर भाजून घेणार आहोत। त्यासाठी त्यामध्ये मी थोडेसे तूप अजून ऍड करून घेतलेले आहे आणि आता खारीक पावडर आपण त्यामध्ये भाजून घेऊया। खारीक पावडर भाजताना नेहमी करता एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे खारीक पावडर नेहमी आपल्याला मंद आचेवरच भाजून घ्यायची आहे। खारीक पावडर फार लवकर जळण्याची शक्यता असते, ती फार लवकर लागते आणि व्यवस्थितपणे भाजली जात नाही आणि लाडूचा रंग देखील काळसर येतो। त्यामुळे नेहमी करता ती मंद आचेवरच व्यवस्थित परतत आपल्याला खमंग वास सुटेपर्यंत भाजून घ्यायची आहे। खारीक पावडर आता आपली भाजून रेडी आहे। आपण बघू शकता रंग देखील खारीक पावडरचा बदललेला आहे। खमंग असा सुगंध सुद्धा याचा दरवळत आहे। आता खारीक पावडर आपण काढून घेऊया। आपण मगाशी जो गूळ पसरवून घेतला होता परातीवर त्यावर ही गरम गरम खारीक पावडर आता आपण काढून घेतलेली आहे। खारीक पावडर भाजून झाल्यानंतर मी कढई एका स्वच्छ कपड्याने पुसून घेतली आहे, जेणेकरून आपण जे साहित्य पुढे भाजणार आहे ते जळणार नाही आणि व्यवस्थितपणे भाजले जाईल। कढईमध्ये आता मी भरपूर तूप घेतलेले आहे, त्यामध्ये मी कणिक घालून घेणार आहे आणि मंद आचेवर आपण याला भाजून घेणार आहोत। कणिक तुपामध्ये भिजेल इतके तूप आपल्याला या ठिकाणी घालायचे आहे, त्यामुळे कणिक अगदी व्यवस्थितपणे एकसारखीशी भाजली जाते आणि लाडूला सुद्धा खूप छान अशी टेस्ट येते। आता आपल्याला तूप जरा कमी वाटत आहे म्हणून मी या ठिकाणी 1 टेबलस्पून तूप अजून पुन्हा यामध्ये ऍड केलेले आहे। बघा, आता व्यवस्थित कणिक तुपामध्ये आता भिजली गेलेली आहे। मंद आचेवर आता हिला खरपूस असा खमंग असा वास येईपर्यंत, हिचा रंग बदलेपर्यंत आपण छानपैकी मंद आचेवर हिला भाजून घेणार आहोत। 10 मिनिटं मंद आचेवर व्यवस्थितपणे खमंग असं परतून झाल्यानंतर आता आपण बघू शकता याचा रंग देखील छानपैकी बदललेला आहे। चमचा जर आपण घेतला तर ही खाली पडत आहे आणि तूप देखील कणकेला खूप व्यवस्थितपणे छानपैकी सुटलेला आहे। आता आपण ही जी भाजलेली कणिक आहे ही मगाशीच्या खारकेच्या मिश्रणावर ही टाकून घेऊया। बघा, असा गरम गरम कणिक यावर टाकल्यामुळे काय होते, खालचा गूळ वितळत जातो, त्याचा आपोआप असा पाक तयार होतो आणि आपले लाडू बांधण्यास अजिबात काही कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही। कुठल्याही प्रकारचा पाक सुद्धा या ठिकाणी आपल्याला करावा लागत नाही। पुढे आता आपण तुपामध्ये मखाण्यांची पावडर भाजून घेऊया। मखाण्यांमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते, तसेच मखाने हाडांना बळकटी देण्याचे कार्य करतात, त्यामुळे लाडूची पौष्टिकता अधिक प्रमाणात वाढवण्यासाठी आपण या ठिकाणी लाडू करताना मखाण्यांचा देखील उपयोग केलेला आहे। मखाने आता व्यवस्थितपणे मंद आचेवर छानपैकी खरपूस असे भाजून झालेली आहे मखाण्यांची पावडर। आता ती पावडर सुद्धा आपण काढून घेऊया। आता आपण खोबरं भाजून घेऊया। कढईमध्ये मी आता खोबरं टाकून घेत आहे। मंद आचेवर अगदी एकसारखं याला परतत व्यवस्थितपणे खमंग असं आपण याला भाजून घेणार आहोत। आपण बघू शकता आता खोबऱ्याचा रंग देखील बदललेला आहे, अगदी मस्त गुलाबीसर असा झालेला आहे। आपण आता खोबरं काढून घेऊया। पुढे आता आपण खसखस भाजून घेणार आहोत। मंद आचेवर छानपैकी तिला परतवून घ्यायची आहे। खसखस ही बाळंतिणीसाठी खूप पौष्टिक असते, त्यामुळे या ठिकाणी आपण लाडूमध्ये खसखसचा देखील उपयोग केलेला आहे। पुढे आता आपण मनुका सुद्धा तुपामध्ये भाजून घेणार आहोत। मनुकाचा वापर केल्यामुळे मुले लाडू आवडीने खातात, खूप टेस्टी असा लाडू तयार होतो। आपल्याला जर हवे असल्यास तर आपण अजून मनुका यामध्ये ऍड करू शकता। तुपामध्ये मंद आचेवर मनुका फुलायला सुरुवात होतात आणि व्यवस्थितपणे भाजल्या सुद्धा जातात। ह्या सुद्धा आपल्याला मंद आचेवरच भाजून घ्यायचे आहे। आपण बघू शकता मनुका अगदी व्यवस्थितपणे फुललेल्या आहेत। ह्या मनुका देखील आता आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया। लाडूंची पौष्टिकता अजून वाढवण्यासाठी आपण आज लाडूंमध्ये अंजीरचा देखील उपयोग करणार आहोत। अंजीर आता आपण तुपामध्ये परतवून घेणार आहोत। ज्याप्रमाणे तुपामध्ये टाकल्यानंतर मनुका फुलून येते त्याचप्रमाणे अंजीर सुद्धा तुपामध्ये भाजल्यानंतर थोडीशी फुलून येते। अंजीर फार बुद्धिवर्धक असतात, त्यामुळे मुलांसाठी तसेच बाळंतिणींसाठी हे फार उपयोगी आहे, म्हणून आज आपण अंजीरचा उपयोग देखील लाडूमध्ये केलेला आहे। आता आपण बघू शकता, बघा अंजीर कसे छानपैकी फुलून आलेले आहेत, मंद आचेवर आपण भाजून घेतलेले आहे। आता हे सगळे अंजीर आपण एका मिक्सरच्या चटणी पॉटमध्ये काढून घेणार आहोत।
त्यानंतर थोडेसे कोमटसर झाल्यानंतर आपण याची पूड करून घेणार आहोत। पुढे कढईमध्ये 1 चमचा तूप टाकून घेतलेला आहे आणि बदाम आणि काजूची जी आपण पूड केली होती ती आता आपण थोडीशी परतवून घेणार आहोत। अगदी मंद आचेवर 1 ते 2 मिनिट आपण याला परतवून घेणार आहोत। छानपैकी सगळ्या बाजूंनी हलवत खालून वरपर्यंत ढवळत जात ते आपण तिला परतवून घ्यायची आहे। आता आपण बघू शकता त्याला स्वतःच थोडंसं तेल सुटलेलं आहे काजू आणि बदामाला आणि व्यवस्थितपणे आता ही भाजून रेडी झालेली आहे। ही सुद्धा आता आपण मिश्रणावर आपल्या काढून घेऊया। मगाशी भाजून घेतलेल्या अंजीरची आता आपण या ठिकाणी मिक्सरमध्ये छानपैकी बारीक अशी पूड तयार करून घेतलेली आहे। यामुळे काय होते की लाडूमध्ये ही पूड अगदी व्यवस्थितपणे एकजीव होते, लाडू सुद्धा अगदी खूप छान पौष्टिक असा तयार होतो आणि दाताखाली सुद्धा अंजीरचे तुकडे येत नाहीत, त्यामुळे मुले देखील आवडीने हा लाडू खातात। पुन्हा 1 चमचा तूप मी यामध्ये ऍड करून घेतलेला आहे आणि आता पिस्ता आणि अक्रोडची पूड आपण यामध्ये छानपैकी भाजून घेणार आहोत। 1 ते 2 मिनिटं छानपैकी परतून घ्यायची आहे मंद आचेवर। बघा मंद आचेवर छानपैकी पूड आपली परतून झालेली आहे। ही सुद्धा आता आपण काढून घेऊया। पुढे आता लाडूमध्ये घालण्यासाठी आपण खसखस वाटून घेणार आहोत। मिक्सरच्या छोट्या चटणी पॉटमध्ये मी खसखस वाटून घेतलेली आहे, आपण बघू शकता। ती आता आपण मिश्रणामध्ये घालून घेऊया। त्यानंतर या ठिकाणी आपण खोबरं वाटून घेणार आहोत। आपण हवं असेल तर अर्ध खोबरं या ठिकाणी वाटू शकता आणि अर्ध खोबरं आपण लाडूमध्ये डायरेक्टली सुद्धा घालू शकता। खोबरं आता व्यवस्थितपणे वाटून रेडी आहे। आपण बघू शकता खोबऱ्याला स्वतःचे असे छानपैकी तेल सुटलेले आहे, त्यामुळे लाडूचा फ्लेवर खूप छान येतो आणि लाडूला बाइंडिंग सुद्धा खूप छान येते। ते सुद्धा आपण आता मिश्रणामध्ये मिक्स करून घेऊया। आता नेक्स्ट म्हणजे 1 वाटीभर फुललेला डिंक मी बाजूला काढून घेतलेला आहे, तो मी मिश्रणामध्ये आता घालून घेणार आहे। आपल्याला हवे असल्यास आपण जास्त डिंक सुद्धा या ठिकाणी घालू शकता आणि उरलेला डिंक मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे, त्यामुळे तो लाडूमध्ये अगदी व्यवस्थितपणे मिक्स होतो आणि मुले सुद्धा हे डिंकाचे लाडू आवडीने खातात। मिक्सरमध्ये आता आपण हा डिंक बारीक करून घेतलेला आहे आणि आपण बघू शकता अगदी लिक्विड फॉर्ममध्ये हा तयार झालेला आहे, त्यामुळे काय होते की तुपाची आवश्यकता कमी पडते, लाडूला बाइंडिंग सुद्धा खूप छान मिळते, शिवाय एकजीव सुद्धा हा डिंक लाडूमध्ये खूप छान व्यवस्थित होतो। आपण बघू शकता संपूर्ण लाडूचे मिश्रण आपण या ठिकाणी परातीमध्ये आता भाजून एकत्र करून घेतलेलं आहे। आता उलथण्याच्या सहाय्याने आपण याला व्यवस्थितपणे खालून वरपर्यंत व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार आहोत। आता हे सगळं मिश्रण गरम असतानाच आपल्याला उलथण्याच्या सहाय्याने खालून वरपर्यंत व्यवस्थितपणे ढवळत मिक्स करून घ्यायचं आहे। त्यामुळे काय होतं की कुठल्याही प्रकारचा आपल्याला पाक करावा लागत नाही। या स्टेजला गूळ सुद्धा गरम असतो, त्यामुळे तो सुद्धा अगदी व्यवस्थितपणे मिक्स होतो सगळ्या मिश्रणामध्ये आणि थोडंसं मिश्रण गरम असतानाच आपल्याला ह्याचे लाडू बांधायला घ्यायचे। यामुळे काय होते की अगदी शेवटचा लाडू वळला जाईल इथपर्यंत हे मिश्रण अगदी व्यवस्थित राहते, कुठल्याही प्रकारचा पाक करण्याची आपल्याला आवश्यकता भासत नाही। लाडूचे मिश्रण आता मी मोठ्या परातीमध्ये ट्रान्सफर करून घेतलेले आहे। मिश्रण थोडे गरम आणि कोमटसर असे आहे, त्यामुळे हातानेच मी आता याला व्यवस्थितपणे एकजीव करून घेत आहे। व्यवस्थितपणे आता हे लाडूचे मिश्रण आपण एकजीव करून घेऊया। आज आपण तुपाचे प्रमाण 300 ग्रॅम असे वापरलेले आहे। आपल्याला जर याच्यापेक्षा कमी तुपामध्ये लाडू बनवायचे असतील किंवा आपल्याला हे जे मिश्रण आहे हे थोडेसे कोरडे वाटत असेल तर या ठिकाणी एक टिप मी तुम्हाला देऊ इच्छिते, ती म्हणजे मिक्सरचे मोठे जार घ्यायचे आहे आणि त्यामध्ये हे मिश्रण थोडे घालून त्याला एकदा फिरवून घ्यायचं आहे। असे केल्यामुळे काय होईल की मिश्रणाचे तूप रिलीज व्हायला सुरुवात होईल आणि हव्या त्या प्रमाणाच्या तुपामध्ये देखील आपण हे लाडू अगदी व्यवस्थितपणे अगदी शेवटचा लाडू बांधेपर्यंत व्यवस्थितपणे हे लाडू आपण वळवू शकतात। अशा पद्धतीने सुद्धा लाडू खूप छान तयार होतात। लाडूचे संपूर्ण मिश्रण या ठिकाणी आपले एकजीव झालेले आहेत आणि आता आपण लाडू बांधून घेऊया। बघा किती मस्त असा लाडू आपला बांधला जातोय आणि हाताला देखील बघा किती कमी तूप लागलेले आहे। अगदी छानपैकी नरम असा सॉफ्ट असा लाडू आपल्या या ठिकाणी बांधला जातोय, आपण बघू शकता। हे बघा मस्त गोल असा लाडू आपल्या या ठिकाणी बांधून रेडी झालेला आहे। किती पटकन आपला लाडू बांधून या ठिकाणी रेडी झालेला आहे। आता आपण यावर सजावटीसाठी थोडेसे बदाम आणि पिस्ता लावून घेऊया। हे बघा आता मस्तपैकी आपला लाडू सजावट करून रेडी झालेला आहे सर्विंगसाठी। किती छान आपला लाडू तयार झालेला आहे, कुठल्याही प्रकारचा पाक न करता आपला लाडू या ठिकाणी तयार झालेला आहे। आपले सगळे लाडू या ठिकाणी वळून रेडी आहे। आता अगदी शेवटचा लाडू सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी आता वळून दाखवते। अगदी परफेक्ट आपले प्रमाण झालेले आहे, खूप मस्त असे झालेले आहे। शेवटचा लाडू सुद्धा वळला जाईल इतपत छान असे मिश्रण हे आपले तयार झालेले आहे। आपण बघू शकता कुठल्याही प्रकारचा पाक आपण या ठिकाणी केला नाही, फक्त एक ट्रिक वापरलेली आहे, गूळ खाली परातीत पसरवण्याची ट्रिक वापरलेली आहे। ती इतकी परफेक्ट आहे की अगदी शेवटचा लाडू वळेपर्यंत सुद्धा
लाडू अजिबात कोरडं पडत नाही, मिश्रण अगदी मस्तपैकी तयार होतं। बघा किती सुरेख असा रंग आपल्या लाडूला आलेला आहे, मस्त अगदी। हे बघा, अगदी पहिला लाडू होता तसाच शेवटचा लाडू सुद्धा तयार झालेला आहे। आपण फोडून बघूया। बघा, आतलं टेक्स्चर सुद्धा किती छान आलं आहे। आपले खुसखुशीत आणि खमंग असे लाडू या ठिकाणी आता रेडी झालेले आहेत। आपले थंडी स्पेशल स्वादिष्ट आणि पौष्टिक असे डिंकाचे लाडू या ठिकाणी रेडी झालेले आहेत। आज आपण जे प्रमाण घेतले आहे त्यामध्ये 1.5 किलो आणि साधारणतः मध्यम आकाराचे 35 लाडू या ठिकाणी आपले तयार झालेले आहेत। हवाबंद डब्यात जर आपण ठेवले तर 2 महिने अगदी सहज हे टिकतात। तुम्हाला आजची माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे मला नक्की कळवा। तुम्ही सुद्धा हे लाडू जरूर ट्राय करून बघा आणि तुम्हाला कसे वाटले ते देखील मला कळवा। रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक आणि शेअर जरूर करा। तसंच माझ्या चॅनल खमंग खानदेशाला नक्की सबस्क्राईब करा। बाजूची घंटी सुद्धा दाबा, म्हणजे माझ्या सर्व रेसिपीज तुमच्याकडे सर्वप्रथम पोहोचतील। अशाच छान छान आणि मस्त रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया खमंग खानदेशाच्या पुढील भागामध्ये। धन्यवाद।